This conference will now be recorded. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। परम पूज्य ब्रह्मलीन स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राचा मागोवा, साधनेला पुष्टी, साधनेला बळकटी, अंतःकरणामध्ये सात्विक भाव जागृत व्हावेत, सत्वगुणांचा परिपोष व्हावा, या हेतूने आपण करत आहोत. प्रत्येक महापुरुषांच्या जन्मकालाच्या प्रवासामध्ये त्या महापुरुषाच्या ब्रह्मज्ञानपूर्व आणि ब्रह्मज्ञान पश्चात अशा दोन अवस्था पाहायला मिळतात. ब्रह्मज्ञानपूर्व, आत्मज्ञानपूर्व अवस्था साधनेचं विस्तृत वर्णन करणारी असते, आपल्या साधनांना मार्गदर्शन करणारी असते. पण आत्मज्ञान पश्चात, ब्रह्मज्ञान पश्चात जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ब्रह्मलीन कोणत्या अवस्थेमध्ये असतो याचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी पडतं. आपण स्वामीजींच्या आयुष्यामधल्या दोन्ही अवस्था पाहिलेल्या आहेत. सगुण साकार अशा काली मातेच्या रूपाबद्दल प्रचंड आणि भयंकर आक्षेप घेणारे स्वामीजी आपल्या गुरुकडून कशा पद्धतीने घडत गेले आणि बदलत गेले हे आपण पाहिलं. प्रत्यक्ष काली मातेच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तिचं दर्शन न घेणारे स्वामी विवेकानंद 1897-98च्या काश्मीर प्रवासामध्ये त्याच काली मातेच्या विविध शक्तीचा अनुभव करत 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 इतके पुढे गेले की मातेशिवाय त्यांना कोणी दिसत सुद्धा नव्हतं. जो अनुभव गुरुला आला, एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे, वावरते, यामध्ये एक प्रकारची सहजता असते. माझी पत्नी आहे, पती आहे, मुलगा आहे, तो घरामध्ये असतो, तो काही काळ बाहेर जातो, पुन्हा एकदा संपर्कामध्ये येतो, तो विचारांमध्ये असतो, तो शरीराच्या रूपाने दिसतो. इतकं त्यांचं असणं आपल्या अंगवळणी पडून गेलेलं असतं. रामकृष्ण परमहंसांच्या अंगवळणी काली मातेचं असणं असं अंगवळणी पडून गेलं होतं.
कधी तिचे जिन्यावरून जाताना घुंगराचे नाद येत असत, कधी तिची पूजा करताना तिचा श्वास जाणवत असे. कधी अतिंद्रिय अवस्थेमध्ये प्रश्नोत्तर तिच्याशीच केली जात. पुढे पुढे रामकृष्णांना इतकी सवय पडून गेली होती की आपण आपल्याला आलेल्या अडचणींचं निवारण करण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा आपल्या सगळ्या सोयऱ्यांना विचारतो. अगदी तसं रामकृष्ण परमहंस काली मातेला आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि सल्ले दोन्ही विचारत असत. इतकंच नव्हे तर 700 शिष्यांचे गुरु असणारे तोतापुरी महाराज, ज्यांचा ज्ञान चक्षु केव्हाच उघडलेला होता, जे रस्त्यावरून चालताना सुद्धा समोर बघून चालत असत, कारण संपूर्ण जग हे भ्रामक आहे याची इतकी खात्री पटलेली होती की त्यांचा या विश्वाशी काहीही संबंध नसल्याप्रमाणे ते तुरीय अवस्थेमध्ये वावरत असत. त्यांनी जेव्हा रामकृष्ण परमहंसांना विचारलं की निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यायचा आहे का म्हणून, तर या प्रश्नाला हो किंवा नाही सुद्धा रामकृष्णांनी स्वतःहून उत्तर दिलं नाही. म्हणाले, मी आईला विचारून पाहतो. बिचाऱ्या तोतापुरी महाराजांना वाटलं खरोखर यांची आई असावी जन्मदात्री, तिला विचारून येत असतील, हरकत नाहीये. त्यांना माहिती सुद्धा नव्हतं की हे मंदिरामध्ये जाऊन काली मातेला प्रत्यक्ष विचारून तिच्याकडून उत्तर घेऊन येऊ शकतात. ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये जेव्हा भक्ती परिपक्व झालेली असते तेव्हा ही अवस्था येते. अन्यथा तुकाराम महाराजांनी पंढरीला जाण्यासाठी आता पायामध्ये ताकद राहिली नाही. गावामधून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना बोलून हात जोडून सांगितलं, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. वृद्ध झाले होते तुकाराम महाराज. वारी चुकणार याची हुरूर लागलेली बघून ज्ञानोत्तर भक्तीचा हा महामेरू परमेश्वराला सुद्धा कळवळा आला आणि स्वतः श्रीकृष्ण भगवान तुकाराम महाराजांच्या घरी आले. स्वतः विठ्ठल कृष्ण रूपाने घरी आला आणि धांदल उडाली की काय द्यावं देवाला. काहीतरी मी देवाला, ज्याला मी रोज प्रसाद म्हणून चढवतो, आज तो स्वतः प्रसाद खाण्यासाठी समोर आलाय, काय द्यावं. काहीच नसल्यामुळे दरदरीत पाण्यामध्ये केलेल्या कन्या तुकाराम महाराजांनी श्रीकृष्ण भगवानांना खायला घातल्या. त्यांनी आनंदाने खाल्ल्या. याचं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी कुठेही असं वर्णन केलेलं नाही की जे घडू शकत नाही असं काही घडलं. जे घडलं ते जसं आपण एखाद्या व्यक्तीला बोलवून जेवायला द्यावं तसा या भक्त मंडळींचा अधिकार आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये त्यांनी आपल्या हातांनी बनवलेल्या कन्या श्रीकृष्ण भगवानांना दिल्या. आता हेच स्वामी विवेकानंद आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानोत्तर भक्ती अवस्थेमध्ये काली मातेचा भक्त बनून आपलं कार्य करत राहिले होते. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रामकृष्णांच्या शिकवणुकीचा प्रसार करणे ही मोठी जबाबदारी रामकृष्णांनी आपल्याकडे दिलेली आहे. कालाच्या प्रवाहामध्ये आपल्या लक्षात राहत नाही, कारण आपण सद्य कालाच्या पलीकडे विचार करू शकत नाही.
आपण थोडंसं भूतकाळात डोकावून पाहू शकतो, पण भविष्याचा आपल्याला अंदाजच येत नाही. पण जे ज्ञानी असतात, जे योगी असतात, त्यांना या जगाच्या कालाच्या पडद्यावर पुढे आणि मागे होणाऱ्या सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि लख्ख दिसत असतात. तुम्ही आणि आम्ही आजपासून 600, 800, 900, 1000 वर्षानंतर असणार नाही किंवा कोणत्या तरी अशा अवस्थेमध्ये असू ज्याच्यामध्ये आपल्याला हा काळ आठवणार नाही. पण कदाचित त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांचा उदो उदो जसा आत्ताच्या काळामध्ये गौतम बुद्धांचा होतो तसा होईल. कालाच्या भविष्यकालीन उदरामध्ये काय काय दडलेलं आहे आणि विधाता त्याचं कसं कसं स्पष्टीकरण करणार आहे, प्रकटीकरण करणार आहे, याच्या आपल्याला अजिबात अंदाज येत नाही. रामकृष्णांच्या शिकवणुकीचा प्रसार हा सर्वत्र झाला पाहिजे, यामध्ये रामकृष्णांचा विचार म्हणण्यापेक्षा रामकृष्णांच्या मुखातून आलेला विधात्याचा ज्ञान आविष्कार सर्वत्र पोचावा. कारण असंख्य कोटी जीव जे आत्ता जन्माला आले त्यांच्या काळामध्ये स्वामीजींचे आणि नंतर येणारे त्यांचा कुठेतरी संपर्क यापैकी कुठल्या तरी ज्ञानकणांशी होणार आहे आणि तिथून त्यांना सत्वगुणाची आग फोपावणार आहे. हे झोपेतून जाग होण्यासारखं आहे. केव्हा कोणाच्या हाकेनी, कोणाच्या हातानी, कोणाच्या बोटानी आपली जाग येऊ शकेल हे सांगता येत नाही. पण अशी जाग देणारे, अशी स्पर्श करणारी व्यक्ती ज्याच्यामुळे आपल्याला जाग येते ही आजूबाजूला असावी, म्हणून ती व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे ज्ञान, सात्विक कण आपल्याला स्पर्श करण्यासाठी ग्रंथांच्या रूपामधून, तीर्थक्षेत्रांच्या रूपामधून, सत्संग घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मुखामधून जिथे पोचायची तिथे पोचावी अशी विधात्याची योजना असते. म्हणून मग रामकृष्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना आणि शिष्यांना आज्ञा करायला सुरुवात केली. जसं बुद्धांच्या निर्वाणानंतर सम्राट अशोकाने आपल्या मुलाला, मुलीला, चारुमित्र आणि संघमित्राला, चारुदत्ताला आणि बाकी सगळ्या धर्म महामत्तांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, अगदी ग्रीस म्हणजे जिथे ग्रीकांचं राज्य होतं, जो आजचा इराण, तिथपर्यंत ते श्रीलंकेपर्यंत ते ब्रह्मदेशापर्यंत सर्वत्र बुद्धांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांना पाठवलं. त्या प्रसारातून आज आपल्याला बुद्ध धर्माची माहिती मिळाली आणि आज जगामध्ये एक विशिष्ट संख्या असणारे लोक बुद्ध तत्वज्ञानाचा वापर करतात. हिंदू धर्मामध्ये तर ती तत्व सामावलेलीच आहेत. स्वामीजींनी सांगितलं, विरजानंदन आणि प्रकाशानंदांना आज्ञा केली की तुम्ही बंगालला ढाक्याला जा आणि ढाका या ठिकाणी सगळ्यांना जाऊन शिकवा, रामकृष्णांचे विचार शिकवा. विरजानंद महाराज विवेकानंदांचे शिष्य होते. हात जोडून म्हणाले, महाराज काय शिकवू, आम्हाला काही येत नाही. स्वामीजींनी फार सुंदर उत्तर दिलं, जे येत नाही म्हणताना तेच शिकवा, तितकं पुष्कळ आहे. ज्ञानी माणसांनी जेव्हा नम्रता धारण केलेली असते तेव्हा माझ्याकडे काही नाही म्हणताना सुद्धा जे बाहेर पडतं ते सगळ्यांना पुरून उरेल इतकं असतं. पण त्याच्यानंतरचा प्रश्न मात्र विरजानंद महाराजांनी विचारला, महाराज स्वामीजी, आपण मला बंगाल प्रांतामध्ये जायला सांगता, पण माझी अशी इच्छा होती की साधना करावी आणि मुक्ती मिळवावी. हा प्रश्न ऐकल्याबरोबर स्वामीजी खवळले आणि म्हणाले,
धिक्कार असो तुमच्या स्वार्थीपणाचा. अरे स्वतःच्या मुक्तीसाठी कोणीही धडपड करेल. असंख्य जनता वाट बघतीये. त्यांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करणार कोणी नाहीये रे. गरिबाच्या मुखामध्ये 2 घास अन्नाचे पडावेत असा विचार करणारा, अशी कृती करणारा कोणी नाहीये. रस्त्याच्या कडेला लोक मरतायत. प्लेगच्या साथीमध्ये दगावतायत. नैसर्गिक आपदेमध्ये दगावतायत. त्यांची सेवा सोडून जर ब्रह्मज्ञान श्रेष्ठ वाटत असेल तर धिक्कार असो तुझ्या ब्रह्मज्ञानाचा. इतका मोठा विचार स्वामीजींनी या संभाषणातून आपल्याला दिलेला आहे. म्हणून संन्यासाची कर्तव्ये या एका भाषणामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं आहे. संन्यासाची कर्तव्ये 2 आहेत, ज्ञानप्राप्ती आणि लोककल्याण. आणि दोहोकडे त्याचा तितकाच सहभाग असला पाहिजे. संधी मिळेल त्या ठिकाणी सेवा, संधी नसेल त्या ठिकाणी ज्ञानार्जन. म्हणून अध्यात्माला लागलेले किंवा साधनेला सुरुवात करणाऱ्या बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असं येते की या जगाला सगळं सोडून द्यायचं आहे. याच जगामध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुकाराम महाराजांनी उगीच सांगितलेलं नाहीये. दुसऱ्याच्या दुःखाबरोबर तितकंच दुःख जर आपल्या हृदयाला होत असेल तर ते अंतःकरण अतिशय मृदू सबाह्य नवनीत. संतांच्या अंतःकरणाचं वैशिष्ट्य आहे ते. अनुकंपा, कनवाळूपणा हा जर नसेल तर कोणत्याही साधनेमध्ये प्रगती होऊ शकत नाही. आणि ती अनुकंपा केवळ शाब्दिक नसावी. कोणीही कोणतंही काम आपल्याला विनंती केली, त्या कामापर्यंत त्याला उपयोगी पडलो तर आपलं आयुष्य सार्थ झालं. त्याला मदत करण्यामागे तो मला केव्हा मदत करेल, त्यांनी मला केली नव्हती, अशा त्रोटक आणि स्वार्थी विचारांनी जे वागतात, ज्याला व्यवहारामध्ये व्यवहारी पुरुष असं म्हटलं जातं, याला साधनेमध्ये अजिबात स्थान नाहीये. स्वामी विवेकानंदांनी शारदानंदांना आणि तुरियानंदांना काठियावाडला पाठवलं आणि सांगितलं तिथे प्रसार करा. या काळामध्ये एक आणखीन घटना घडली, आपल्याला सुद्धा पाहण्यासारखी आहे. हेनरिएटा मुलरबाई, ज्यांनी बेलूर मठासाठी जमीन दिली, स्वामीजींना इंग्लंडमध्ये असताना इतके सगळे मदत केली, राहायची जागा दिली, नेहमी आर्थिक मदत केली, इतकी स्वामीजींना समर्पण केलेली अशी स्त्री असून सुद्धा बुद्धीमध्ये खोट कधी येईल सांगता येत नाही. म्हणून निर्दोष सद्गुणयुक्त बुद्धी याच्यापेक्षा जास्त मोठं मागणं देवाकडे मागता येत नाही. स्वामी विवेकानंद आजारी पडलेले बघून या बाईंच्या डोक्यामध्ये शंका आली की देवदूत आजारी कसा पडू शकतो. ज्या अर्थी आजारी पडले त्या अर्थी यांच्यामध्ये ती ताकद नाही. अजून सुद्धा आपल्याला काही खुळचट लोक, ज्यांना अध्यात्माची, संतांची चेष्टा करणे हा एक खेळ वाटतो, ते विचारतात, एवढे मोठे स्वामीजी होते, मग त्यांना एवढे आजार का होते? प्रारब्धवशात मिळालेल्या शरीरानुसार सतीमूले तद्विपाको जाती आयु भोग, हा पतंजली महाराजांचं सूत्र आहे. देह धरे का दंड है सब काहू को होय. आहे ना, देहधारी झालाय ना, प्रारब्धानुसार जे जे काही असेल ते स्वीकारावं लागेल.
शरीराला झालेल्या व्याधींचा आणि त्या व्यक्तीला झालेल्या आत्मज्ञानाचा अशा प्रकारे संबंध लावू शकत नाही. पण हे न पटल्यामुळे या मुलरबाई स्वामीजींना सोडून निघून गेल्या. स्वामीजींची प्रतिक्रिया फक्त इतकीच होती, हरिओम. याच काळामध्ये स्वामीजींनी बंगालमध्ये एक बंगालीमधून पाक्षिक काढावं अशी संकल्पना काढल्यामुळे उद्बोधन पत्रिका नावाचं एक पाक्षिक निघालं. आणि याच काळामध्ये स्वामीजींनी हा जो काळ होता तो आपल्या मठाचे नियम आणि मठामध्ये असणाऱ्या सगळ्या शिष्यांना आणि गुरुबंधांना शिकवण्यासाठी व्यस्त करून टाकला. वेद, उपनिषद, वेदांत सूत्र, गीता आणि भागवत हे 5 ग्रंथ अनिवार्य करून टाकले. पातंजलींचं अष्टाध्यायी व्याकरणासाठी स्वतः स्वामीजी शिकवत असत. संस्कृत भाषा अध्यात्मामध्ये असणाऱ्या ग्रंथांचं वाचन करणाऱ्या आणि शास्त्रकृपेची अपेक्षा करणाऱ्यांना थोडी का होईना माहिती असावी अशी अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे, जेव्हा बाळ रडत असतं आणि अजून बोलत नसतं, आईचा जीव कासावीस होतो. काहीतरी बाळाला होतंय, त्याचा अर्थ लावण्याचा ती प्रयत्न करते, पण शेवटपर्यंत बाळाला बोलता येत नाही, त्यामुळे आईला कळत नाही. इथे जसा त्रास होतो तसाच ग्रंथ वाचताना जर संस्कृत शब्द, शब्दांचं व्याकरण आणि शब्दांची व्युत्पत्ती, शब्दाचे वाच्यार्थ, ध्वन्यार्थ किंवा लक्षणार्थ जर लक्षात आले नाहीत, तर अतिशय ओजस्वी असणारी ही दैवी भाषा जी सगळ्या ग्रंथांनी अंगीकारलेली आहे, जिचा पाया पतंजली महाराज, वररुची महाराज यांनी रचलेला आहे, तो आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून भगवद्गीता माऊलींच्या आधाराने वाचायला लागते. काकांच्या शब्दामध्ये सांगायचं तर भगवद्गीता म्हणजे नुसते गहू आहेत. ते चावून पचवण्याची ताकद सगळ्यांकडे नसते, कारण ते चावण्यासाठी संस्कृत नावाचे दात लागतात. ज्ञानेश्वरी ही त्याच गव्हाचा केलेला शिरा आहे. खायलाही सोपा, चवीलाही स्वादिष्ट, पचायलाही हलका. संतांनी दिलेलं संस्कृतला महत्व, विवेकानंदांनी, याच्यावर हे लक्षात येतं की आपल्यालाही ते असणं गरजेचं आहे. केवळ संस्कृत पंडित झाला म्हणून आत्मज्ञान होईल याची खात्री नाही, पण या एका कारणासाठी संस्कृत पासून दुरावा घेण्याचं, कारण जिथं संस्कृत येतं तिथं थोडे कष्ट घ्यावे लागतात. जिथे जिथे साधनेमध्ये कष्ट येतात तिथे तिथे आपण काहीतरी बायपास काढलेला असतो. शांत एका ठिकाणी निर्विचार बसण्याचा प्रयत्न करणे, ही साधना आपल्याला नको वाटते, अवघड जाते. घंटा वाजवणे, आरती करणे, निरांजन करणे, फुलं आणणे, प्रदक्षिणा घालणे, या जगापासून त्या तीर्थक्षेत्रात करणे, काहीतरी करणे, याच्यावर आपला जोर असतो. कारण इतर ज्या गोष्टी अपेक्षित आहेत तिथं मात्र कष्टांची गरज असते. तिथं काही विशिष्ट नियमाने वागण्याची गरज असते आणि तिथं आपल्याला अवघड वाटतं. याच काळामध्ये स्वामीजींनी बसून रामकृष्णांची आरती सुद्धा लिहिली, जी आज सुद्धा रामकृष्णांची आरती म्हणून म्हटली जाते सगळ्या मठांमध्ये. या काळामध्येच पश्चिम बंगालवरून, पूर्व बंगालवरून नाग महाशय, ज्यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे, स्वामीजींना भेटायला आले. स्वामीजींना भेटायला आले तर स्वामीजींना ते साष्टांग दंडवत घालणार, तोपर्यंत स्वामीजींनी त्यांना उठवलं. म्हणाले, अहो तुमचा अधिकार फार मोठा,
तुम्ही मला कसे काय नमस्कार करता? त्यावेळेला नाग महाशयांनी, जे जीवनमुक्त होते, त्यांनी दिलेलं उत्तर फार पाहण्यासारखं आहे. नाग महाशय म्हणाले, स्वामीजी मी तुम्हाला नमस्कार केलाच नाही. स्वामीजी म्हणाले, नाही समजलो, म्हणजे मग कुणाला केला आता तुम्ही नमस्कार? ते म्हणाले, अहो मला शिवाला नमस्कार करायचा होता. समोर शिव दिसत असताना तुम्ही मला कसे थांबवू शकता नमस्कार करण्यापासून? आणि तो साष्टांग दंडवतच असला पाहिजे, कारण शंकराला साष्टांग दंडवतच केला पाहिजे. इतकी दृढ श्रद्धा नागमहाशयांची होती, कारण त्यांना स्वामी विवेकानंदांमध्ये असणारे भगवान शिव प्रत्यक्ष अनुभूतीला दिसत होते. स्वामीजींनी वळून आपल्या गुरुबंधूंना आणि शिष्यांना सांगितलं की श्रद्धा भगवंतावर किंवा रामकृष्णावर कशी असावी पाहायचं असेल तर नाग महाशयांच्याकडे पहा. आणि मग स्वामीजींनी एक प्रसंग सांगितला की काही वर्षापूर्वी जेव्हा नाग महाशयांच्या घरी स्वामी विवेकानंद गेले होते, त्यावेळेला त्यांनी त्यांना जेवण करून वाढलं आणि स्वामीजी म्हणाले, आपलं ताट कुठे, आपण नाही खात का? नाग महाशयांनी उत्तर दिलं, ज्या शरीराला अजून भगवंताचं दर्शन झालेलं नाही, त्या शरीराला पोसून तरी काय करायचंय? मग लक्षात आले की काही दिवसांपासून नाग महाशय उपाशी होते, भगवंताच्या दर्शनासाठी थांबले होते. याला म्हणतात निश्चय. ही बुद्धीची खासियत आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. हा निश्चय आहे, दृढ निश्चय. स्वामीजींनी सगळ्या शिष्यांना सांगितलं, गुरुबंधूंना, काहीतरी लिहित राहा. दिसा माझे काहीतरी लिहित जावे. समर्थांनी सांगितले, आपल्याला गंमत वाटते, काय लिहायचं रोज? स्वामीजींनी शिष्यांना सांगितलं लिहित राहा, आणि पुढे कारण दिलं, लिहित राहा, लिहित राहा, ग्रंथ लिहा, कारण मला स्पष्ट दिसतंय तुम्ही गतजन्मांचे ऋषी आहात आणि तुम्हाला काय माहितीये तुम्ही आत्ता लिहिलेल्या गोष्टीची पुढे किती गरज लागणार आहे. तुमच्या लिहिण्याने तुम्ही लिहिलं असं होत नाही, तर तुमच्या लिहिण्याने कुणाचं तरी कल्याण व्हावं म्हणून तुमच्याकडून तो भगवंत लिहून घेतोय. आणि हीच संकल्पना ठेवून आपल्या कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये लेखकाचं नाव कधीच येत नाही. मग तो गायत्री मंत्र असो, तो कुणी लिहिला? ओम गंग गणपतये नमः नावाचा बीजमंत्र देणारे ऋषी कोण? ओढून ताणून कुठेतरी एखाद दुसरं नाव जरी आणलं असलं तरी आपल्याला ऋषींनी स्वतःकडे त्याचं कोणतंही दायित्व घेतलेलं नाही, कारण ते लिहित असताना ते ऋषी दायित्व घेण्याच्या म्हणजेच अहंकाराच्या परिस्थितीत नसल्यामुळे ते अपौरुषेय अवस्थेमध्येच होते. या काळामध्ये स्वामीजींच्या छोट्या छोट्या गोष्टीमधून साधनेला खूप आपल्याला मार्गदर्शन होणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. एक दिवस स्वामीजींनी भगिनी निवेदिताला सांगितलं, माझी चिलीम भरून आण म्हणून. विचार करा, गोरीबाई, आयुष्य तिचं इंग्लंडमध्ये गेलेलं, अर्थात ती शिकली होती चिलीम भरायला, पण गुरूंनी आज्ञा दिली म्हटल्यानंतर भगिनी निवेदितांनी त्यांची चिलीम व्यवस्थित भरून आणली. स्वामीजी खुश झाले. कशाने खुश झाले? शिष्यांनी चिलीम भरली म्हणून खुश झाले नाहीत. जमलेल्या सगळ्यांना स्वामीजींनी सांगितलं की ही तिने जी चिलीम भरलेली आहे ना, याच्यातच साधना दडलेली आहे. प्रत्येक दिलेलं केलेलं काम इतक्या ओढीने केलं पाहिजे की जणू काही त्या कामासाठीच माझा जन्म क्षणासाठी झालाय असं वाटलं पाहिजे. साधनेमध्ये आपल्याला नेहमी एक
अतिशय गैरसमजूत आपल्या मनामध्ये आहे की मी कसाही वेंधळ्यासारखा जरी राहिलो माझ्या आयुष्यामध्ये आणि फक्त जर भगवद्गीतेचा अभ्यास केला तर माझी नौका पार होईल, असं होणार नाही. स्वामी चिन्मयानंद महाराज 1951 साली जेव्हा पहिला ज्ञानयज्ञ पुण्यामध्ये सारसबागेमध्ये घेत होते, तेव्हा त्यांच्या प्रवचनाची लिखित प्रत ते स्वतः एन्व्हलप मध्ये घालून, पाकिटामध्ये घालून पाठवत असत. ते ज्या पद्धतीने प्रत्येक पाकिट, जवळजवळ 150-200 पाकिट असून सुद्धा प्रत्येक पाकिट इतक्या तन्मयतेने, एकाग्रतेने व्यवस्थित बंद करत असत की ते बघणं सुद्धा एक आनंद होता. काम असं करावं. घराच्या बाहेर रांगोळी घालतोय ना, अशी रांगोळी घालावी की येणाऱ्या जाणारे 2 मिनिटं किंवा थबकून म्हणावं की अरे काय सुंदर काम चाललंय. एकाग्रतेचा धडा, ध्यानाचा, धारणेचा धडा हा दैनंदिन कार्यक्रमामध्ये असणाऱ्या कामामधूनच केला जातो, याबाबत स्वामीजींचं ठाम मत होतं. म्हणूनच तर स्वामीजी म्हणायचे, ज्याला चांगलं जेवण बनवता येतं तोच मुक्तीला प्राप्त आहे. आणि चांगलं जेवण बनवणे म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला काही टप्पे आहेत. मसाला जेवणामध्ये टाकताना त्यातले थोडे जिरे मोहरी इकडेही पडू शकतात, जरुरीपेक्षा जास्त तेलात पडू शकतात, जरुरीपेक्षा कमी पडू शकतात. आवरायचं म्हणून केलेलं जेवण आणि जेवण बनवतोय हे बघून केलेलं जेवण. म्हणून स्वामीजी बऱ्याच वेळेला जेवण केल्यानंतर स्वतः जेवत नसत, कारण ते म्हणत माझं जेवण करत असतानाच पोट भरलेलं आहे. साधनेसाठी हे फार महत्वाचं आहे. अस्वच्छता सहन करण्याची ताकद वाढत गेली की समजायचं आपण साधनेपासून दूर गेलो. कारण आळस, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच मनावर नियंत्रणाच्या विरुद्ध गोष्ट घडतीये. यत मन ज्याला म्हणतात, कंट्रोल्ड माइंड, त्याची सुरुवात दैनंदिन क्रियांपासून सुरू होते. शिष्यांना उपदेश स्वामीजी करू लागले. ब्रह्मचार्याने सांगितलं की स्त्री संपर्क तर टाळाच, जग संपर्क टाळा. इतकंच नव्हे, स्वामीजी म्हणाले की जरी तुमच्या दर्शनाला कोणी आलं आणि ते जर विवाहित असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. गरिबांना अन्न द्या, पीडितांची सेवा करा, जमेल तिथे, जमेल त्या ठिकाणी स्वच्छता प्रस्थापित करा. शौच नावाचा प्रकार आहे, नियमांमध्ये येतो शौच नावाचा प्रकार. पतंजली योगशास्त्रामध्ये शौचाबद्दल लिहिलेलं आहे. आंतरिक शौच ही खूप उच्च अवस्था आहे, पण बाह्य शुचिता अतिशय गरजेची आहे. स्वामीजींनी या काळामध्ये आपल्या शिष्यांना स्वयंपाकातल्या विविध कृती शिकवल्या. इतकंच नव्हे, एक दिवस सगळ्यांना एकत्र केल्याने सांगितलं की चर्चमध्ये ख्रिसमस आल्यानंतर जे कॉरल्स गायली जातात ना, ते मी तुम्हाला कॉरल सिंगिंग शिकवतो. आणि स्वामीजींनी सगळ्यांना जीसस ख्राइस्टचे कॉरल सिंगिंग शिकवले. काय करतो याला महत्व नाही, कसं करतो याला महत्व आहे. प्रत्येक कृतीतून आनंद निर्माण करता आला पाहिजे. आणि व्यायामाबाबतीत स्वामीजींचं मत अतिशय स्पष्ट होतं. या देहाला
काही मिळालं नाही तर तो कृश होऊन मरून गेला तरी हरकत नाही, हे फक्त संन्यासानी म्हणायचं. पण जो कर्मयोगामध्ये आहे त्यांनी मात्र कर्मयोगाचं प्रमुख साधन, शरीरम माध्यम खलु धर्म साधनम, त्या शरीराला व्यवस्थित ठेवलंच पाहिजे. म्हणून स्वामीजी शिष्यांचा व्यायाम स्वतः घेत असत. रोज जो आपल्या शरीराचा व्यायाम करत नाही, रोज जो आपल्या आहाराचा विचार करत नाही, स्वामीजींच्या मते आध्यात्मिक प्रगती या व्यक्तीची फारशी होऊ शकत नाही. ज्ञान प्राप्तीनंतर ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये तो काहीही खाईल, काहीही वापरेल, व्यायाम सोडून देईल, पण ती ज्ञानोत्तर अवस्था आहे, त्याला कोणतेच नियम लागू पडत नाहीत. तो अगदी गटारातलं अन्न सुद्धा खाईल. बालवत पिशाचवत उन्मत्त कसंही चालेल, पण ते ज्ञानोत्तरासाठी. असेच एकदा एका शिष्याने विचारलं, प्रश्न विचारला. ब्रह्मचारी शिष्य होता, जगाशी संबंधित असा काहीतरी प्रश्न विचारला त्याने, की परिव्राजक व्रताला जात असताना समजा काही पैसे आपल्याला मिळाले तर ते पुढे उपयोगाला येतील म्हणून ठेवावे का वगैरे, असा काहीतरी प्रश्न विचारला. बरोबर स्वामीजी म्हणाले, तू एक काम कर, तपस्या कर, म्हणजे असा प्रश्न सुद्धा तुझ्या परत डोक्यामध्ये येणार नाही. तपस्येवर भर होता. जिभेवर ताबा नसेल तर मनावर ताबा अशक्य आहे, असं स्वामीजींचं वाक्य आहे. आणि दुसरी गोष्ट स्वामीजींनी सांगितलं म्हणजे बी पंक्च्युअल फॉर द फूड टाइम, असं स्वामीजींनी सांगितलं होतं. आहाराची वेळ ज्या वेळेला असेल त्यावेळेला आहार घेतला पाहिजे. कोणत्याही वेळेला कसाही आहार अजिबात चालणार नाही, असं स्वामीजींचं मत होतं. स्वामीजी म्हणत, जितकी लोक आपल्याला भेटायला येतात त्या प्रत्येक लोकांच्या वासना त्यांच्या बरोबर येत असतात. इतकंच नव्हे, स्वामीजी म्हणत की मला संसारी लोकांच्या बसून गेलेल्या वस्त्रावर सुद्धा वास येतो की हा साधनेला घातक आहे. तेव्हा ब्रह्मचारी शिष्यानो, कोणत्याही संसारी ग्रस्ताला तुमच्या खोलीमध्ये आणून कोणत्याही बिछाण्यावर किंवा खुर्चीवर बसवून घेऊ नका, कारण ते जरी बसून गेले तरी त्यांचे वासनांची स्पंदनं तिथे राहतात. प्रसारासाठी सगळे सगळीकडे गेल्यामुळे स्वामीजींना आनंद झाला होता. रामकृष्णानंद महाराज तर मद्रासला पहिल्यांदाच गेले होते. आपण पाहिलं, मद्रासमधून स्वामीजी कलकत्त्याला गेल्यानंतर 3 महिन्याच्या आत रामकृष्णानंद म्हणजे शशी महाराज त्यांना पाठवलं होतं मद्रासला. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य मद्रासला काढलं आणि तामिळनाडू प्रांतामध्ये आणि तेलंगणामध्ये, केरळामध्ये रामकृष्ण मिशनची जी वाढ झाली ती या रामकृष्णानंद महाराजांच्यामुळे झाली. शारदानंद आणि अभेदानंद हे दोघे इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रामकृष्ण मठाचा वृक्ष वाढवला. अभेदानंद न्यूयॉर्कला गेले आणि न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं, अतिशय ज्ञानी होते. स्वामी अभेदानंदांचे ग्रंथ हाताळण्यासारखे आहेत. स्वामी अभेदानंदांचा प्रभाव आणि प्रभावी व्याख्यान इतकं प्रभावी व्हायचं, त्यांना नेहमी भेटायला येणारा माणूस म्हणजे एडिसन, ज्यांनी इतके शोध लावले, तो स्वामीजींना नेहमी भेटण्यासाठी येत असे. आणि कुठं कुठं प्रसारासाठी कुठली जागा निवडली होती अभेदानंदांनी? सगळ्या चर्चमध्ये त्यांची व्याख्यानं व्हायची. जो पाया स्वामी विवेकानंदांनी घालून दिला होता त्याचा वटवृक्ष करण्याचं काम स्वामी अभेदानंदांनी अमेरिकेमध्ये खूप काम केलं. मोट क्लब नावाच्या एका चर्चच्या शाखांमध्ये त्यांनी अगदी अल्पावधीमध्ये जवळजवळ 84 प्रवचनं केलेली होती.
अखंडानंद महाराज मुर्शिदाबाद बंगालमध्ये अनाथालय चालवत होते आणि दुष्काळ निवारणासाठी काम करत होते. शिवानंद महाराजांना स्वामीजींनी श्रीलंकेला पाठवलं होतं. तिथे श्रीलंकेला गेल्यानंतर त्यांनी तिथल्या तामिळ लोकांमध्ये हिंदू धर्माचा आणि रामकृष्णांच्या विचारांचा खूप मोठा प्रसार केला. तो प्रसार करत असताना एक ऑस्ट्रेलियन बाई त्यांच्या शिष्या बनल्या. त्यांचं नाव मिसेस पिकेट. त्यांना हरिप्रिया नाव दिलं होतं. या हरिप्रिया स्वामीजींच्या शिवानंद स्वामीजींच्या आज्ञेनुसार श्रीलंकेतून मग ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेल्या. तिथे रामकृष्ण मठांच्या शाखा सुरू झाल्या. अखंडानंद महाराज खेत्रीच्या महाराजांच्याकडे गेले होते. तिथे त्यांनी शाळा आणि लहान मुलांचे संस्कार वर्ग चालू केले. अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी स्वामीजींनी रामकृष्णांच्या प्रसाराचं काम जोरात चालू केलं. त्याच वेळेला मायावतीचा आश्रम सुद्धा फायनल झाला. समुद्र सपाटीपासून 6400 फुटांवर हा सुंदर मायावती आश्रम, जिथे मिस्टर हॅरी सेवियर आणि मिसेस सेवियर या इंग्लंड मधल्या दाम्पत्याला आणलं होतं, ते तिथे राहिले. आणि मग त्या मायावती आश्रमामधून प्रबुद्ध भारत नावाचं मासिक स्वामीजींनी चालू केलं. सच्चिदानंद स्वामी, विरजानंद स्वामी, विमलानंद स्वामी आणि ब्रह्मचारी हरेंद्रनाथ अशा 4 शिष्यांना त्यांनी मायावतीला पाठवलं. या काळामध्ये स्वामीजींच्या आज्ञेनुसार 3 मासिक चालत होते. प्रबुद्ध भारत पहिल्यांदा आलमोड्यामधून आणि नंतर मायावती आश्रमातून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. उद्बोधन पत्रिका बंगालीमध्ये बंगालमधून पाक्षिक म्हणून निघत होतं. आणि ब्रह्मवादी नावाचं मासिक मद्रासहून निघत होतं, ज्याचे सुरुवातीचे संपादक राजम अय्यर होते. आपण पाहिलेलं आहे. या काळामध्ये स्वामीजींच्या भेटीगाठी चालूच होत्या. कैक लोक स्वामीजींना रोज येऊन भेटायचे. अशातच सखाराम गणेश देऊस्कर म्हणजे हितवादीकार महाराष्ट्राचे, हे आपल्या 2 मित्रांना घेऊन स्वामीजींना कलकत्त्याला भेटायला गेले. हे दोन्ही मित्र त्यांचे पंजाबचे होते. देऊस्कर महाराष्ट्राचे होते. हे तिघे मिळून स्वामीजींना भेटले आणि स्वामीजींच्या बरोबर चर्चा झाली. ती मुख्यत्वे दुष्काळावर झाली आणि शिक्षणावर झाली. जेव्हा चर्चा संपली तेव्हा ते 2 मित्र स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी, तुम्ही तर भगवान तुल्य आहात, पण आम्ही तुमच्याकडे येऊन बघा काय नको त्या विषयावर चर्चा केली. कोणते विषय? दुष्काळ, अन्न आणि शिक्षण. खरं म्हणजे तुमच्याशी उपनिषदांवर चर्चा करायला पाहिजे होती. ताडकन स्वामीजी उद्गारले, माझ्या देशातील एक कुत्रा सुद्धा उपाशी असेल तर त्याची काळजी घेणं हाच माझा धर्म आहे. तेव्हा आपण जे बोललो ते उपनिषदांपेक्षा सुद्धा फार महत्वाचं होतं, असं माझं मत आहे, असं स्वामीजींनी सांगितलं. स्वामीजी सेवेला किती महत्व देत होते हे यावरून आपल्याला कळतं. फेब्रुवारी 1899 उजाडलं. स्वामीजींनी विचार केला, पुन्हा एकदा पश्चिमात्य देशांची आपण सफर करावी. सदानंद नावाचा स्वामीजींचा जो पहिला शिष्य, त्याला बोलवलं आणि सांगितलं, तू आणि निवेदिता असं 3 मिळून आपण इंग्लंड आणि नंतर अमेरिकेला जाऊ. काही कारणांनी हे सफळ होऊ शकलं नाही, कारण स्वामीजींची तब्येत या काळामध्ये अतिशय खराब झाली होती. 1899च्या उन्हाळ्यामध्ये तब्येत जास्त खालवल्यामुळे स्वामीजींच्या एका शिष्याने स्वामीजींना गंगेवर एक बोट होती, त्या बोटीमध्ये राहायला दिलं. हे एवढ्यासाठी दिलं की कमीत कमी लोक स्वामीजींना भेटतील आणि त्यांना थोडीशी विश्रांती मिळेल. आणि खरोखरच तसं झालं. स्वामीजी सकाळी बोट जेव्हा लागलेली असायची गंगेच्या किनारी, त्यावेळेला काही लोक भेटायची, पण जेव्हा गंगेमध्ये स्वामीजी बोटीमध्ये असायचे त्यावेळेला मात्र लोकांचा त्रास कमी होता. आणि अशा वेळेला बहुतेक वेळेला स्वामीजी त्या बोटीच्या छपरावर बसून ध्यान करत असत. काही तासांचं ध्यान, बाजूला गंगा शांतपणे वाहतीये, संध्याकाळचे वातावरण आहे, रात्रीचं वातावरण आहे, स्वामीजी ध्यानामध्ये बसलेले असत. हे काही दिवस स्वामीजींचे चांगले गेले.
स्वामीजींना अनेक ठिकाणी जेवणाची आमंत्रण सुद्धा येत होती. याच वेळेला स्वामीजींची शिष्या मेरी लुई, जिला अभयानंद असं नाव दिलं होतं स्वामीजींनी, ती अमेरिकेहून भारतामध्ये आली. स्वामीजींनी तिला सांगितलं, तू मला भेटायला येऊ नकोस, त्याच्याऐवजी तू मुंबई मद्रास या ठिकाणी रामकृष्णांच्या विचारांचा प्रचार कर. ती जेव्हा मुंबईला आली तेव्हा मुंबईमध्ये तिचं स्वागत झालं आणि तिचं एक मोठं भाषण झालं मुंबईमध्ये, ज्या भाषणाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती मगो रानडे होते. पुढे त्या बाई बऱ्याच ठिकाणी जाऊन मग शेवटी स्वामीजींच्या भेटीसाठी आल्या. याच काळामध्ये मार्च महिन्यामध्ये 1899 ला भगिनी निवेदितांना रीतसर दीक्षा स्वामीजींनी दिली. पण गुरुच्या गोष्टी फक्त गुरुला माहिती असतात. संन्यासिनी होण्याची दीक्षा आपल्याला मिळावी अशी अपेक्षा निवेदिता भगिनींची होती, भगिनी निवेदितांची. पण त्याच्याऐवजी स्वामीजींनी त्यांना नैष्ठिक ब्रह्मचारिणी म्हणून दीक्षा दिली, पण संन्यासिनी म्हणून दीक्षा दिली नाही. असं का केलं हे फक्त स्वामीजींना माहिती. आपल्या स्वतःच्या हाताने स्वामीजींनी सागर संगीत पूजा होम करून भगिनी निवेदितांना दीक्षा दिली आणि त्यांना एक पांढरं वस्त्र म्हणजे साडी आणि रुद्राक्षाची माळ दिली. अखंड शेवटपर्यंत भगिनी निवेदिता या सफेद वस्त्रामध्ये आणि या रुद्राक्षाच्या माळेबरोबरच राहत असत. याच काळामध्ये स्वामीजींचे गुरुबंधू स्वामी योगानंद यांचा अकाली मृत्यू झाला. स्वामीजी दुःखी झाले. रामकृष्ण मिशन मधली एक वीट कोसळली असं स्वामीजी म्हणाले. याच काळामध्ये स्वामीजींना भेट घेण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये विजय कृष्ण गोस्वामी नावाचे एक ग्रस्त होते. विजय कृष्ण गोस्वामी यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. ब्राह्मो समाजाचे अध्वर्यू असणारे हे विजय कृष्ण गोस्वामी जेव्हा रामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा त्यांच्या आयुष्याची सगळी गोष्ट बदलूनच गेली. अतिशय कठोर साधना करून विजय कृष्ण गोस्वामी हे भक्ती रसामध्ये नेहमी डुंबून गेलेले असत. हे आपल्या शिष्यांबरोबर जेव्हा भेटायला स्वामी विवेकानंदांना आले तेव्हा स्वामी विवेकानंद कोणाशी तरी बोलत होते म्हणून ते आपले बिचारे बाजूला जाऊन बसले. जेव्हा आतल्या खोलीतून स्वामीजी बाहेर आले आणि पाहिलं विजय कृष्ण गोस्वामी महाराज बसलेले आहेत, तेव्हा स्वामीजी स्वतः त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या पुढे जातात तोपर्यंत विजय कृष्ण गोस्वामी महाराजांनी लोटांगण घातलं स्वामीजींच्या पायावर. स्वामीजी म्हणाले, अरे काय करताय, केवढा मोठा अपराध. म्हणून स्वामीजींनी त्यांच्या पायावर लोटांगण घालण्याचा प्रसंग केला. गोस्वामी म्हणाले, मी जे करतोय ते मला करू द्या. आणि त्याच वेळेला स्वामीजींनी विजय कृष्ण गोस्वामी साहेबांना महाराजांना विनंती केली, महाराज जरा रामकृष्णांबद्दल काही 4 वाक्य सांगाल का सगळ्यांना. विजय कृष्ण गोस्वामी रामकृष्णांबरोबर बोलायला उभे राहिले. आपल्या गुरुबद्दल बोलत होते. बोलण्यासाठी उभे राहिले. फक्त रामकृष्णांची माझ्यावर कृपा आहे, यापैकी रामकृष्णांची माझ्यावर कृपा, एवढेच शब्द लोकांना ऐकवले. त्याच्यानंतर ते भावावस्थेमध्ये गेले. डोळ्यामधून झरझर झरझर पाणी सुरू झालं. घशातून आवाज बाहेर फुटेना. भावावस्थेमध्ये गेलेले विजय कृष्ण गोस्वामी महाराज आणि स्वामी विवेकानंद त्यांना आधार देऊन उभे होते. हे बघितल्यानंतर संकीर्तनाला आलेली जी मंडळी होती त्यांच्या लक्षात आलं की 2 महान सत्पुरुष एकामेकाच्या जवळ उभे आहेत. त्यांनी ताबडतोब आपले मृदुंग काढले, टाळ काढली आणि संकीर्तनाला सुरुवात केली. आणि या दोघांना मध्ये घेऊन त्यांच्या आजूबाजूला एक वर्तुळ तयार करून संकीर्तन सुरू झालं, ज्याची गोडी किंवा जो प्रसंग होता तो अभूतपूर्व होता. या काळामध्ये स्वामीजी थोड्या गप्पा मारत असत. त्या गप्पांमधून स्वामीजींच्या बद्दल अमेरिकेमधल्या काही गोष्टी कळाल्या. कारण अमेरिकेच्या ट्रिप बद्दल, अमेरिकेमध्ये काय घडलं याबद्दल स्वामीजी कधी बोलतच नसत. आपण पाहिलेलं आहे सगळं स्वामीजींचं आत्मचरित्र हे इकडून तिकडून गोळा केलेलं आहे. कारण स्वामीजी स्वतःबद्दल काहीच बोलत नसत. गप्पांच्या ओघामध्ये 2 गोष्टी स्वामीजींनी सांगितल्या अमेरिकेत असताना. त्यातली एक गोष्ट अशी होती की ते उपस्थितांना सांगत होते की सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माची पताका इतक्या
उंचावर फडकलेली असल्यामुळे इतर धर्मियांचा द्वेष इतका वाढला होता, खास करून ख्रिश्चनांचा, की त्यांनी स्वामीजींना नामोहरम करण्यासाठी एक वेगळा घाट घातला होता. तो असा होता की पॅरिसमध्ये दुसरी अशी सर्वधर्म परिषद घेण्यात यावी आणि तिथे बोलण्याचं किंवा भाषेचं माध्यम हे फ्रेंच असावं. विचार असा होता की फ्रेंच असल्यामुळे स्वामीजींना फ्रेंच येत नाही, त्यामुळे स्वामीजी येणार नाहीत, म्हणजे हिंदू धर्माचं तिथं बोलणारं कोणी असणार नाही. पण स्वामीजी म्हणाले, कर्मधर्म संयोगाने मला इंग्लंडला जाण्याच्या पूर्वी फ्रान्समध्ये जायला मिळालं आणि त्या फ्रान्समध्ये असणाऱ्या काही काळाच्या दरम्यानच मी फ्रेंच भाषा इतकी शिकून घेतली की मी फ्रेंचमध्ये व्याख्यान करू लागलो. हे बघितल्यानंतर ही सर्वधर्म परिषदच कॅन्सल करण्यात आली. ही एक आठवण स्वामीजींनी सांगितली. आणि दुसरी आठवण स्वामीजींनी अशी सांगितली की अमेरिकेमध्ये मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथे बाहेरच्या बाजूला लेटर बॉक्स होता. तो लेटर बॉक्स मी स्वतः उघडून पाहायचो, काही दिवसातून एकदा उघडून पाहायचो, कारण तो भरगच्च भरलेला असायचा. स्वामीजी म्हणाले, बऱ्याच वेळेला त्या बॉक्समध्ये मला वैयक्तिक धमक्या देण्यात आलेल्या होत्या. बऱ्याच लोकांनी पत्र पाठवून स्वामीजींचं आयुष्य संपवण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या होत्या. अर्थात स्वामीजींनी त्याला भीक घातली नाही, पण अशा धमक्या येत होत्या हे स्वामीजींनी नंतर गप्पांच्या ओघामध्ये सांगितलं. स्वामीजींचे त्या काळामध्ये जे वैद्य होते त्यांचं नाव महानंद कविराज. या महानंद कविराजांनी असं एक सुचवलं स्वामीजींना की स्वामीजी, तुम्हाला जो आजार आहे न्यूरास्थेनिया वगैरे, त्याच्यासाठी चांगला एक उपाय म्हणजे तुम्ही थोडं समुद्रावर जर जाल आणि पाश्चात्य देशाचं हवामान तुम्हाला खूप मानवण्यासारखं आहे. तसंही स्वामीजी पाश्चिमात्य देशांचा दौरा करण्याचा विचार करतच होते. आणि मग स्वामीजीने ठरवलं की आता निघायला हरकत नाही, पण निघायच्या पूर्वी जरी डिसेंबरामध्ये जानेवारीमध्ये हा विचार 1899ला ठरला, तरी सुद्धा स्वामीजी म्हणाले, माझी काही काम आहेत, तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. आणि ते काम असं होतं, स्वामीजींनी काठियावाडला गेलेल्या दोन आपल्या गुरुबंधूंना बोलवून घेतलं, शारदानंद आणि तुर्यानंद. दुर्दैवानं सुदैवानं काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे दोघांनी सांगितले की स्वामीजी, हातातली कामं अर्धवट टाकून लोककल्याणाची येऊ का आम्ही? स्वामीजी म्हणाले, नाही, संपवून या, कोणावर तरी उत्तरदायित्व देऊन या. हे व्हायला जवळजवळ मे महिना उजाडला. त्यामुळे स्वामीजींचा जो कार्यक्रम होता तो मे महिन्यापर्यंत स्वामीजींनी तिकीट काढली नाही. यांना बोलवण्याचं कारण असं होतं की रामकृष्ण मठाची धुरा शारदानंद महाराजांच्या हातामध्ये द्यायची होती आणि ब्रह्मानंद महाराज म्हणजे राखाल महाराज आणि शारदानंद महाराज हे दोघे मिळून रामकृष्ण मठाची व्यवस्था पाहतील आणि तुर्यानंदांना ते स्वतः बरोबर अमेरिकेला घेऊन जाणार होते. तुर्यानंद महाराज त्यांचे गुरुबंधू, पण तुर्यानंद महाराज हे अतिशय चांगले शिक्षक पण होते. पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्या देशामध्ये जाणे, इकडे जाणे, तिकडे जाणे याच्यामध्ये अजिबातच आवड नव्हती. त्यामुळे अगोदर सुद्धा एक दोन वेळेला स्वामीजींनी त्यांना विनंती केली होती की तुर्यानंदांना की तू माझ्याबरोबर चल, पण त्यांनी त्यांना नकार दिला होता. पण यावेळेला मात्र स्वामीजींनी आपलं डोकं तुर्यानंद महाराजांच्या खांद्यावर ठेवलं आणि ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले तुर्यानंदांना की अरे, रामकृष्णांच्या प्रसारासाठी मी माझा एक एक कण, एक एक पेशी झिजवलेली आहे, तू नाही का मला मदत करणार? आणि स्वामीजींच्या डोळ्यातले अश्रू बघून तुर्यानंद महाराज विरघळले. ते म्हणाले, असं मला तुम्ही ओशाळवानं करू नका, मी येतो. म्हणून ह्या दोघांना बोलवण्यासाठी स्वामीजी थांबले होते. अर्थात हे तुर्यानंद महाराज काठियावाडवरून आले, शारदानंदांना त्यांचं काम समजावून सांगितलं स्वामीजींनी आणि आता तुर्यानंदांना सांगितलं की आपल्याला आपण निघायला लागेल. तू म्हणजे तुर्यानंद महाराज, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता आणि शारदानंद महाराजांचे भाऊ अशी 4 लोक पुन्हा अमेरिका आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असं स्वामीजींनी ठरवून टाकलं. त्यासाठी लागणारा पैसा भारतीय लोकांनी दिलाच नाही. भगिनी निवेदितांनी यांच्याबरोबर जाण्याचं कारण वेगळं होतं, कारण भगिनी निवेदितांनी मुलींची शाळा कलकत्त्यामध्ये काढली आणि
विधवांसाठी एक संस्था उभा करण्याचा प्रयत्न केला, पण कलकत्त्यामध्ये कोणीही आर्थिक मदत केली नाही. म्हणून 4 पैसे मिळवावे लेक्चर करून म्हणून निवेदितांनी जायला सुरुवात केली. आणि जेव्हा हे स्वामीजी अमेरिकेला पुन्हा जाणार आहेत म्हटल्यानंतर पैसे कोण देणार म्हटल्यावर जोसेफाईन मॅक्लिओड बाईंनी तिकडून पैसे पाठवले शारदानंदांना की गिव्ह धिस टू द प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे स्वामी विवेकानंदांना आवडीने त्या प्रॉफिट म्हणत असत. सांगण्याचा मुद्दा असा आहे की भारतीय लोक संतांसाठी सुद्धा पैसे खर्च करत नाहीत. तुर्यानंदांची बांधाबांध सुरू झाली त्याबरोबर तुर्यानंदांना म्हणाले, स्वामीजी काय घेतोयस? तुर्यानंद म्हणाले, काही ग्रंथ घेतोय. काढून टाकते ग्रंथ म्हणाले. अरे त्यांना ग्रंथाची गरज नाही आहे. ग्रंथाचं ज्ञान हा क्षत्रिय तिकडे जाऊन देऊन आलेला आहे. आता त्यांना ब्राह्म तेज बघू दे. तुर्यानंद महाराज ब्राह्मण होते. प्रवास पक्का झाला. 20 जून 1899 या तारखेची 3 फर्स्ट क्लासची तिकीट काढली. SS गोवलकोंडा नावाच्या जहाजाने जायचं पक्क झालं. इंग्लंडमध्ये राहण्याची व्यवस्था करावी म्हणून मिस्टर स्टर्डींना पत्र लिहिलं भगिनी निवेदितांनी, पण त्यांचं उत्तरच आलं नाही. म्हणून शेवटी भगिनी निवेदितांनी आपल्या बहिणीशी बोलून विम्बल्डन इथे स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था इंग्लंडमध्ये केली. आता स्वामीजी जाणार म्हणून भेटणाऱ्यांची गर्दी उसळली. रोज कित्येकांच्या घरामध्ये जेवणाचं निमंत्रण स्वामीजींना मिळू लागलं. आणि मग 19 जून 1899 19 जून म्हणजे जायच्या आदल्या दिवशीची रात्र मठातल्या सगळ्या गुरुबंधूंनी शिष्यांनी निरोप दिला स्वामीजींना. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. स्वामीजी परत चालले. स्वामीजींना आग्रह केला काही बोलण्याचा आणि स्वामीजींनी त्यावेळेला संन्यास आदर्श आणि वागणूक, संन्यासाचा आदर्श आणि त्याची वागणूक या विषयावर खूप सुंदर एक भाषण दिलं. त्या भाषणातली एक ओळ आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची, तेवढी आपण ऐकून आज थांबू. स्वामीजींनी असं सांगितलं की खरा पुरुष कोण आहे, खरी स्त्री कोण आहे. A true man is strong as strength in itself and yet possess a woman's heart. ज्या पुरुषाचं हृदय स्त्रीसारखं आहे आणि शरीर बलाने संपन्न आहे, तो खरा पुरुष. याचाच अर्थ बल आणि भावना, भाव याचं योग्य संमिश्रण असेल तरच तो आदर्श पुरुष होईल. हे स्त्रीलाही लागू पडतं, पुरुषांनाही लागू पडतं. अशा प्रकारे 20 जूनला सकाळी, संध्याकाळी बोट होते. सकाळी शारदा मातेंनी सगळ्यांसाठी जेवण दिलं. दुपारी 3 वाजता सगळे शिष्य निरोप द्यायला प्रिन्सेप नावाच्या घाटावर पोहोचले. नुकताच प्लेग येऊन गेला होता म्हणून कडक मेडिकल टेस्ट वगैरे होत्या, त्या सगळ्या स्वामीजींच्या झाल्या. आणि 20 जूनला संध्याकाळी या प्रवासाला जाणार म्हणून स्वामीजींनी आपली भगवी वस्त्र सोडून आसाम मध्ये तयार होणाऱ्या सिल्कचा कोट स्वामीजींनी घातला होता, पॅन्ट घातली होती. आणि स्वामीजी, भगिनी निवेदिता, स्वामी तुर्यानंद आणि स्वामी शारदानंदांचे भाऊ असे सगळेचे सगळे या बोटीवर चढते झाले. आणि SS गोवळकोंडा बोट पुनश्च स्वामीजींच्या पश्चिम देशांच्या प्रवेशाला निघाली. हा स्वामीजींचा शेवटचा प्रवास होता. या प्रवासामध्ये जेव्हा स्वामीजी पुढे गेले तेव्हा काय काय घडलं हे आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून कृपया आता विचारावे.
डॉक्टर साहेब, आपल्याकडे एक प्रश्न आला आहे एका भगिनीकडनं. त्यांनी असं विचारलंय की मौन गर्भ ब्रह्म याचा नेमका अर्थ काय? हरिओम. कोणत्याही शास्त्रीय ग्रंथामध्ये मौन नाही येतो. मौन्य गर्भ ब्रह्म हा शब्द शास्त्रीय ग्रंथामध्ये मला आढळलेला नाही, पण निरूपणामध्ये तो आलेला आहे. मौन्य गर्भ ब्रह्म ज्या ठिकाणी तो उद्धृत केलेला आहे शब्द, त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा ब्रह्माची निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण साकार होण्यासाठी आपल्या शक्ती, जी त्याचं स्वरूप आहे, त्या शक्तीचा उपयोग करून एकोहम बहुश्यामी या संकल्पाने जेव्हा या विश्वाची रचना करण्याचा प्रारंभ होतो, त्यावेळेला सगुण साकार ब्रह्म हे निर्गुण निराकार ब्रह्मामधून बाहेर येताना वाटेत त्या शक्तीचा मूल मायेमध्ये प्रथम रूपांतर होतं. ती मूल माया जेव्हा गुणक्षोभिनी नसते, किंबहुना त्या मूल मायेमध्ये जेव्हा सत्व रजतम हे समांशाने अधिष्ठित असतं, त्यावेळेला विश्वाची निर्मिती होत नाही. जेव्हा सत्व रजतम यांच्या तुलनात्मक अंश वर खाली होतो, तेव्हा ती गुणक्षोभिनी माया होते. मूल माया गुणक्षोभिनी झाल्यानंतर तिच्या उदरातून, प्रकृतीच्या उदरातून किंवा मूल मायेतून तयार झालेल्या गुणक्षोभिनी मायेच्या उदरातून या विश्वाची निर्मिती होते. आणि मग चैतन्य आणि उपाधी या दोहोंच्या संगमातून असंख्य गोष्टी तयार होतात. चर तयार होतं, अचर तयार होतं, सगळे जीव तयार होतात. हा झाला सृष्टी उत्पत्तीचा प्रकार. जेव्हा साधनेतून सृष्टी लय करून महाप्रलय, म्हणजे ज्या वेळेला एखादा जीव आपली उपाधी सांडून नष्ट करण्यासाठी अंतःकरणाचा उपयोग करून, म्हणजे बुद्धीचा उपयोग करून जेव्हा मागे जायला लागतो, तेव्हा ज्या महामायेतून, ज्या गुणक्षोभिनी मायेतून हे विश्व तयार झालं, ज्या टप्प्याटप्प्याने झालं, त्याच टप्प्याटप्प्याने तो माघारी जातो. हा माघारी जात असताना त्याच्या अहंकाराचा हळूहळू क्षय होत जातो. पण सूक्ष्म अंतःकरण वृत्ती या नात्याने पुसटचा अहंकार गुणक्षोभिनी मायेच्या तत्वापर्यंत सुद्धा राहतो. हे गुणक्षोभिनी मायेचं स्वरूप आहे, याची जाणीव असणे म्हणजेच मायेची जाणीव असणे. ही जाणीव सुद्धा अहंकार केंद्रितच समजली जाते. त्यामुळे जेव्हा लय व्यवस्था चालू असते, तेव्हा लय होत 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 अहंकार मूळ मायेपर्यंत येऊन थांबतो. पण मूळ मायेमध्ये पर्यंत येऊन थांबला तरी सुद्धा ती पूर्ण मुक्ती नाही, कारण जोपर्यंत मूळ मायेला ओलांडून निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये जात नाही, तोपर्यंत ब्रह्मैक्य होत नाही, ब्रह्मविद होत नाही. आणि हे होण्यासाठी ती जी अवस्था आहे निर्गुण निराकार ब्रह्माची, त्याला मौन्य गर्भ असं म्हटलेलं आहे, की ज्याच्यापासून व्यक्त अव्यक्त सगळं तयार होणार आहे, तो ज्या अवस्थेमध्ये आहे त्या ब्रह्माला मौन्य गर्भ अशी अवस्था किंवा निर्गुण निराकार ब्रह्म म्हटलेला आहे. तिथपर्यंत अहंकाराला मागे नेऊन मूळ माये सहित तिचं रूपांतर, की मूळ माये सहित तिचा लय केल्यानंतर मायाच जिथं संपते तिथं विश्व असण्याची शक्यता नाही. म्हणून अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, असं समर्थ जे म्हणतात, कारण समर्थ तिथं उभे आहेत. हरिओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून कोणाला प्रश्न असतील तर कृपया आता विचारावे.
अजून प्रश्न नसल्याने डॉक्टर साहेब आज आपण इकडेच थांबणार आहोत. पुनश्च धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम. हरि ओम.